मिक्सरवरती झाकणांची कमाल। नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत खूप मस्त किचन रिलेटेड टिप्स शेअर करणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपली टिप आहे फळां रिलेटेड। तर फळं आपण आणतो आणि सफरचंद असेल, त्याचबरोबर केळी असेल, कोणतेही फळ, आणि हे फळं जे आहे भरपूर महाग असतात आणि हे लवकर सडायला नको। कधी कधी असं होतं आपण आणतो पण बऱ्याचदा असं होतं की खाल्ल्या जात नाही, ते तसेच पडून राहतात। मग ते सडायला नको म्हणून काय करायचं आहे, न्यूजपेपरची कमाल इकडे होणार आहे। तुम्हाला न्यूजपेपर घ्यायचा आहे। आता मी इकडे ॲपल घेतलेले आहेत। न्यूजपेपर जेही तुमचे फळं असतील त्याला अगदी प्रोटेक्ट करणार आहे आणि बिलकुल सडू देणार नाही आहे। तुम्ही जर फळं हे फ्रीजमध्ये ठेवत असाल किंवा बाहेर जरी ठेवत असाल तरीही तुम्हाला ही जी काही टिप आहे ही फॉलो करायची आहे। आता हे फळच रिलेटेड नाही तर तुम्ही बटाटेसुद्धा अशाच पद्धतीने स्टोअर करू शकता। आता ज्यामध्ये तुम्ही फळं ठेवली आहेत त्याच्या खाली अशा पद्धतीने तुम्हाला न्यूजपेपर ठेवायचा आहे किंवा न्यूजपेपरऐवजी तुम्ही कोणताही कागद घेऊ शकता। एक रफली झेरॉक्स कागदही घेऊ शकता, पण तुम्हाला कागदच घ्यायचा आहे। त्यानंतर प्रत्येक जे काही फळ आहे ते सुद्धा तुम्ही जे आहे कागदामध्ये रॅपअप करून ठेवू शकता आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने कागद ठेवू शकता। जे काही मॉइश्चर आहे तो कागद ट्रॅप करतो आणि आपले फळं सडू देत नाही। ही ट्रिक नक्की आजमावून बघा, तुमचे फळं हे सडणार नाही। पहिली गोष्ट तर आणल्याबरोबर लवकरात खाल्ले गेले पाहिजे, पण खाल्ले नाही गेले तर अशा पद्धतीने स्टोअर करू शकता। नंतरची टिप आहे अंड्या रिलेटेड। बऱ्याचदा असं होतं अंडे उकडायला घातले की अंडे जे आहे ते त्यातलं एखादं दोन अंडं फुटतं आणि बरंच आपलं पाणी सुद्धा खराब होतं आणि ते नंतर आपल्याला खायला असं किळसवाणं वाटतं। मग हे अंडे फुटू नये म्हणून आपल्याला एक ट्रिक आजमावायची आहे। जेव्हाही तुम्ही अंडे हे पातेल्यामध्ये बॉईल करण्यासाठी टाकणार आहात तेव्हा कधीही त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। मीठ घातल्या कारणाने हे जे काही अंडे आहेत ते बिलकुल फुटत नाही। आता ही जी काही ट्रिक आहे ती एक बॉयलर मिळतं बघा, एक बॉयलर्समध्ये सुद्धा बऱ्याचदा असं होतं की अंडे फुटतात। मग त्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीने वरून मीठ घालू शकता। म्हणजे एक बॉयलर असेल किंवा पातेलं असेल, तुमच्या याच्यामध्ये जे आहे अंडं बिलकुल फुटणार नाही। आणि बऱ्याचदा असं होतं पहिले अंडं टाकण्याच्या आधी चेक करायचं आहे की आधीच तो ऑलरेडी अंडं फुटलेलं असतं आणि मग ते आपण यामध्ये घालतो तर ते जे आहे पूर्ण ब्रेक होतं। तर आधी अंडं घालण्याच्या आधी तुम्हाला चेक करायचं आहे की अंडं हे प्रॉपर आहे की नाही किंवा कुठे त्याला चिरी वगैरे गेली की नाही। आय होप तुम्हाला ही जी काही टिप आहे ती खूप आवडली असणार। नंतरची आपली टिप बघूयात डाळीं रिलेटेड। आता बऱ्याचदा असं होतं धान्य म्हटलं की ते खराब व्हायची शक्यता राहते आणि बऱ्याचदा खराबसुद्धा होतं, मग अशा वेळेस फेकून देतो। पण तुम्हाला माहिती आहे आजकाल डाळी भरपूर महाग झालेल्या आहेत, अगदी आकाशाला त्याचे भाव जे आहे गगनाला भिडलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला हे धान्य साठवून ठेवणं तेवढं गरजेचं राहतं। आता तुम्ही यामध्ये डाळी, तांदूळ, त्याचबरोबर कडधान्य, कोणतंही कडधान्य असेल ते टिकवण्यासाठी त्यामध्ये कधीही जे आहे मीठ घालून तुम्हाला ठेवायचं आहे। मीठ घालून ठेवल्याने काय होईल की याला कीडं कीटकं बिलकुल लागणार नाही, अळ्यासुद्धा होणार नाही आणि तुमची डाळ वगैरे बिलकुल खराब होणार नाही। बऱ्याचदा आपण फ्रीजचा वापर करतो, पण फ्रीजमध्ये ठेवून किती ठेवणार नाही का। फ्रीजमध्ये सुद्धा एक लिमिटेड स्पेस असतो आणि एवढ्या सगळ्या गोष्टी जर आपण फ्रीजमध्येच ठेवत गेलो तर फ्रीजला ॲक्च्युअल ज्यासाठी आपण वापर करतो भाजीपाला वगैरे ठेवण्यासाठी त्याच्यासाठी त्याचा वापरच होणार नाही आणि आपलं फ्रीज फुल होईल। तर नक्की ही टिप फॉलो करून बघा, तुमच्या डाळींना आणि कडधान्यांना कधीच कीड लागणार नाही। नंतरची आपली टिप आहे बघा, अशा पद्धतीचा प्लास्टिकचा जो काही चॉपिंग बोर्ड असतो त्या रिलेटेड। बऱ्याचदा असं होतं या प्लास्टिकच्या चॉपिंग बोर्डला ना एकदा का कोणतंही डागं लागले ना तर ते सहजासहजी निघत नाही। ॲज कम्पेअर लाकडीचा चॉपिंग बोर्ड घेतला तर लाकडीचा चॉपिंग बोर्ड कसा क्लीन करायचा आहे यावरती ऑलरेडी व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। तर तुम्हाला काय करायचं आहे, सॅनिटायझर घ्यायचं आहे आणि सॅनिटायझर यावरती मारून 5 मिनटं तुम्हाला तसंच ठेवायचं आहे। 5 मिनटं ठेवल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने त्याला पुसून घ्यायचं आहे। त्यावरती जे काही डाग झाले असतील ते तर जातीलच, पण सगळ्यात महत्त्वाचं तो पूर्ण डीप क्लीन होईल आणि एक वेगळीच चकाकी त्याला नक्की येईल। आणि सॅनिटायझरनं क्लीन केल्यानंतर स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायचं आहे आणि तुमचा जो काही चॉपिंग बोर्ड आहे तो वरून आणि खालून दोन्ही साईडने छान क्लीन होतो। ही टिप जी आहे नक्की फॉलो करून बघा। हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। ही जी काही मी सगळ्या टिप शेअर करते आहे त्यामधली तुमची कोणती फेवरेट टिप आहे ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता। आय होप तुम्हाला ह्या सगळ्या ज्या काही टिप्स आहेत त्या फार आवडल्या असतील। चला आता आपण नंतरची टिप बघूया।
बऱ्याचदा आता असं होतं की साड्या घेऊन सगळ्या सणवाराला आपण साड्या घेतोच, साड्या खूप मोठ्या झाल्या आणि ते स्टोअर करण्यासाठी जागा कमी झाली। मग अशा वेळेस एकाच ठिकाणी भरपूर साड्या तुम्हाला मावायच्या असतील तर साडीची घडी जी आहे ती छोटी करणं गरजेची आहे। म्हणजे त्या साडीच्या घडीमध्ये तुमचा पेटीकोटही बसला पाहिजे, त्याचं ब्लाऊजसुद्धा बसलं पाहिजे। मग तेच बसवण्यासाठी आज मी तुम्हाला साडी कशा पद्धतीने फोल्ड करायची ते सांगते। जशी मी तुम्हाला आधी दाखवली तशा पद्धतीने साडी नॉर्मली फोल्ड करून घ्यायची आहे। दोन्हीही बाजूंनी सेम याच्यावरती आपल्याला पुन्हा त्याला एकदा घडी मारून घ्यायची आहे। म्हणजे आपण उजव्या साईडला आणि डाव्या साईडला घडी मारली, नंतर डावी किंवा उजवी साईडची एक साईड त्यावरती घालून अशा पद्धतीची एक घडी तयार होईल। तुम्हाला हे जे काही मी सांगते आहे ते व्यवस्थितरित्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला एक व्यवस्थित आयडिया येईल। आता इकडे दोन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता, पण जी सगळ्यात सोपी आहे मी ती तुम्हाला दाखवते। आधी हे बघा, मी या पद्धतीने फोल्ड करे ही सुद्धा एक पद्धत आहे, पण मला असं वाटलं चला तुमच्यासोबत अजून ही जी काही आपण साडी करतोय ती छानपैकी अजून छोटी कशी व्हावी याकडे कल देऊयात। त्यामुळे मग मी काय केलं, ही जी काही घडी आहे ती पुन्हा ओपन केली आणि बघा जे काठ आहे तिथूनच क्रॉस करत गेले, सगळ्या पद्धतीने बघा क्रॉस करत करत शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला यायचं आहे। आणि हे जे काही काठाचं मी माप घेतलेलं आहे त्याने व्यवस्थितरित्या हे क्रॉस होतं। नंतर खालून बघा अशा पद्धतीने वरती तुम्हाला अशा दुमडून हे असं करायचं, म्हणजे एक पॉकेटसारखं तयार होतं। आता हे पॉकेट आपण जे आहे यासाठी केलं आहे की यामध्ये जे काही आपलं ब्लाऊज आणि पेटीकोट असेल ते तुम्ही यामध्ये ठेवू शकता, म्हणजे एकाच ठिकाणी आपल्या भरपूर साड्या मावतील। आय होप तुम्हाला ही जी काही टिप आहे ती खूप आवडली असणार। नंतरची आपली टिप आहे मिक्सर रिलेटेड। बऱ्याचदा असं होतं मिक्सरच नाही तर घरामध्ये जेही इलेक्ट्रिक इक्विपमेंट आहे ज्याला लाईट लागते, तर बोर्ड हा जो आहे प्रत्येकाला सेपरेट असू शकत नाही, नाही का। मग बोर्ड हा एकाच असतो आणि तिथे आपल्याला 2-3 इक्विपमेंट चालवायचे असतात। मग अशा वेळेस जे आहे त्याचे जे काही वायर आहेत ते मात्र असे लोंबते राहतात। मग ते लोंबायला नको म्हणून काय करायचं आहे, बॉटलचं झाकण घ्यायचं आहे आणि त्याला जे आहे मी चाकू थोडासा गरम करून त्याला आपल्याला होल पाडून घ्यायचं आहे। होल म्हणजे कसं तर एक चौकोनी आकाराचा आपल्याला त्याची एक रेष करून घ्यायची आहे दोन्ही साईडनं। तुम्ही व्यवस्थित व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला व्यवस्थित कळेल। आणि हा व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा। तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हे सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। आता दोन्हीही साईडने मी सेम जे आहे डिस्टन्सवरती आणि त्याचं जे काही पूर्ण व्यवस्थितरित्या कापणं आहे ते सेम ठेवलेलं आहे। एक मोठं किंवा एक छोटं अशा केलेलं नाही आहे, बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवते आहे। नंतर अशी सेल्फ अडेसिव्ह टेप मिळते, तर ऑनलाईन ही भरपूर महाग पडते, तर मी हे मार्केटमधून घेतली तर मला एवढी मोठी टेप ही 40 रुपयाला मिळाली आहे आणि ऑनलाईन ही भरपूर महाग आहे, तर त्यामुळे तुम्ही बाजारामधून ही घेऊ शकता, भरपूर जे आहे तुम्हाला स्वस्त पडते। त्यानंतर आपल्याला बॉटलचे जे काही झाकण आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला ते लावून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि ही सेल्फ अडेसिव्ह म्हणजे दोन्ही साईडने असते, त्यामुळेच आपण हिचा वापर करतो आहे, तर ती झाकणाला सुद्धा चिटकेल आणि आपण जिथेही चिटकवणार आहोत तिथे सुद्धा चिटकेल। आता बघा माझ्याकडे एकच इथे बोर्ड आहे जिथे की मला मिक्सरसुद्धा चालवायचं असतं आणि फ्रीजसुद्धा, पण बऱ्याचदा मिक्सरचं जे काही आपण म्हणतो ना वायर आहे तो तसाच लोंबता राहतो। मग तो मिक्सरचा वायर किंवा फ्रीज, जेव्हा मला मिक्सर चालवायचं तेव्हा फ्रीजचा वायर एकाच ठिकाणी राहावा म्हणून मी बरोबर त्या बोर्डच्या खाली हे लावलेलं आहे उभं, आणि तिथे अशा पद्धतीने आपल्याला जो काही वायर आहे तो ठेवायचा, म्हणजे लगेच आपण ते लावूसुद्धा शकतो आणि काढूसुद्धा शकतो। आय होप तुम्हाला ही जी काही टिप आहे ती फार आवडली असणार। तर हे सगळ्या टिप्स आय होप तुम्हाला आवडल्या असणार। प्लीज तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा, कमेंट करायला बिलकुल विसरू नका। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार आणि हो हे करून बघा।